हरिओम. आमच्या अनिरुद्ध बापूंनी आम्हाला श्री मंगलचंडिका प्रपत्ती करायला सांगितली. आपण थोडक्यात ती कधी करायची, का करायची, कशी करायची हे सगळं आज या व्हिडिओमध्ये बघूया. श्री मंगलचंडिका प्रपत्ती. आज संक्रांतीच्या दिवशी माता महिषासुरमर्दिनीने ऋषी कर्दम व देवहूती यांच्या कतराज आश्रमामध्ये महिषासुराला मारण्यासाठी पहिलं पाऊल ठेवलं. या संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर मोकळ्या जागी स्त्रियांनी एकत्र येऊन ही श्री मंगलचंडिका प्रपत्ती करायची असते. ही प्रपत्ती केल्यामुळे प्रत्येक स्त्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो, कोणत्याही भूमिकेत असो, ती तिच्या संपूर्ण घराची रक्षणकर्ती बनते. पूजेची मांडणी. एक चौरंग, चौरंगावर परात, परातीत गहू, परातीमध्येच एक तांब्याचा कलश, त्या कलशाच्या पुढे त्रिविक्रमाचा फोटो, तांब्यामध्ये तांदूळ, तांब्याच्या वर एक ताम्हण आणि ताम्हणात हळद आणि कुंकवाची आदिमातेची पावलं, उजवं पाऊल कुंकवाचं आणि डावं पाऊल हळदीचं. या फोटोमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे पूजेची मांडणी करून घ्यावी. पूजन साहित्य: केळं, नारळ, ऊस, गाजर, तोंडली किंवा मुळा, शेवग्याच्या शेंगा किंवा गवार, दुधी किंवा काकडी, उडीद डाळ, हळद, चिंच, आलं, गूळ, दही, तिळाचं तेल आणि सुगंधी फुलं, अभिचारनाशक पुरचुंडी, विड्याची पानं, मीठ, मोहरी, कापूर आणि दोरा. श्री मंगलचंडिका प्रपत्ती पूजन विधिक्रम. हरिः ओम श्रीराम अंबज्ञ म्हणून कथा श्रवण करावी आणि मगच प्रपत्तीस सुरुवात करावी. ही कथा एका श्रद्धावान स्त्रीने मोठ्याने वाचावी आणि तिच्याबरोबर इतर श्रद्धावान स्त्रियांनी मनातल्या मनात वाचावी. श्री मंगलचंडिका प्रपत्ती कथा. हरिः ओम श्रीराम अंबज्ञ. क्षेमगंगा नदीच्या तीरावर शिवांचल नावाची नगरी होती. त्या नगरीवर दुर्गादास नावाचा राजा राज्य करीत होता. हा राजा अत्यंत पराक्रमी, शूर, उदार आणि प्रजेच्या हितासाठी दक्ष असणारा होता. त्यामुळे या नगरीतील प्रजा अत्यंत सुखाने व समाधानाने नांदत असे. आजूबाजूच्या अनेक राज्यातील लोकांना त्या नगरीतील सुखी जीवन पाहून आश्चर्य वाटत असे. बाजूच्याच दुरांचल राज्यातही एक चांगला राजाच राज्य करीत होता. परंतु तेथील प्रजा कधीच जीवन शांती, समाधान आणि तृप्तीने जगू शकत नसे. प्रजाच काय, परंतु तेथील राजासुद्धा सदैव क्लेशातच असे. त्याच्या राज्यात वारंवार दरोडे पडत, रोगराई होत असे, व्यापारात तोटा येत असे आणि बाहेरील शत्रू तर सतत कुरबुरी करत असत. एके दिवशी दुरांचल राज्यातील प्रमुख नागरिकांनी सभा बोलावली. त्यात राजासह मंत्री, अधिकारी, व्यापारी, पंडित, कष्टकरी वर्ग असे विविध लोक होते. त्यांनी एकाच प्रश्नावर चर्चा केली की शिवांचल नगरीत कायम सुख कसे आणि कधी काळी संकट उद्भवलेच तरी देखील त्याचे नीट शमन होते. कितीतरी वेळ चर्चा चालली आणि शेवटी राजगुरूंनी सांगितले की माझी स्वतःची भगिनी शिवांचल नगरीत राहते. ती नेहमी एकच गोष्ट सांगत असते की त्यांच्या नगरीचे सुख व शांती हे सर्व शिवांचल नगरीतील महिलांमुळे आहे. माझी भगिनी देखील थोर उपासिका आहे. ताबडतोब राजाने शहरातील सुविद्य, चतुर आणि नीट संसार करणाऱ्या 7 स्त्रियांना निवडले व त्या 7 जणींची सोय राजगुरूंच्या शिवांचल नगरीमधील भगिनीच्या घरात केली. या 7 जणी राजगुरू भगिनी अन्नपूर्णाबाईंच्या घरात राहू लागल्या आणि सकाळ संध्याकाळ नगरीत ठिकठिकाणी फिरून माहिती काढू लागल्या. त्यांनी निरनिराळ्या परिस्थितीतील व जमातीतील स्त्रियांशी खूप गप्पा मारल्या. परंतु कोणालाही शिवांचल नगरीतील सुखी जीवनाचे रहस्य उलगडेना. शेवटी त्या 7 जणींनी 1 महिन्यानंतर अन्नपूर्णाबाईंनाच त्यांच्या मनातील प्रश्न विचारले. अन्नपूर्णाबाई हसल्या व म्हणाल्या की हे रहस्य मी तुम्हाला सांगू शकणार नाही. तुम्हालाच शोधावे लागेल. कारण सुखी जीवन व दुःख निवृत्ती ह्या गोष्टी आई जगदंबा आणि तिचा पुत्र स्वयं भगवान त्रिविक्रम यांच्या वरदानामुळेच मिळू शकतात.
व ते रहस्य दुसऱ्यांना सांगण्याची आम्हाला आई जगदंबेने बंदी घातलेली आहे. कारण 200 वर्षांपूर्वी आमच्या तेव्हाच्या राणीने कठोर परिश्रम करून हे रहस्य प्राप्त करून घेतले होते. तुमची राणी कुठे आहे? त्या 7 स्त्रियांमध्ये त्या दुरांचल नगरीची राणी साध्या वेशात होतीच. तिने अन्नपूर्णाबाईंना नमस्कार करून तेथील चंडिका मंदिरात राहून आई जगदंबेची व स्वयं भगवानाची उपासना करण्यास सुरुवात केली. तिला एकही स्तोत्र किंवा मंत्र येत नव्हते, कारण त्यांच्या राज्यात भक्तीच नव्हती. त्यामुळे दुरांचलची राणी सत्वशीलाने स्वतःच्या मनाने जय जगदंब जय दुर्गे आणि स्वयं भगवान सदा विजयते या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी सत्वशीलेने फक्त फलाहार करून उपासना केली, अगदी मनापासून आणि पूर्ण तळमळीने. दुसऱ्या दिवशी राणीची तळमळ पाहून तिच्या बरोबरील इतर 6 स्त्रियाही राणीच्या उपासनेत सहभागी झाल्या. तिसऱ्या दिवशीपासून राणीसह त्या 7ही स्त्रिया फक्त जल पिऊन त्या 2 मंत्रांचा जप करू लागल्या. चौथ्या दिवशी पहाटेपासून त्या 7ही जणींना हळूहळू प्रसन्न वाटू लागले. 5व्या दिवशीच्या पहाटेपासून त्या 7ही जणींचे मन शांती अनुभवू लागले. 7व्या दिवशी पहाटे त्या मंदिराच्या अंगणात त्यांचे सर्व कुटुंबीय येऊन दाखल झालेले होते आणि ते सांगत होते की गेल्या 6 दिवसात त्यांचे जीवन खूपच चांगले झाले आहे. हे ऐकताच राणी सत्वशीलेने राजा सकट त्या सर्व मंडळींना अन्नपूर्णाबाईंच्या घरी पाठवून दिले व त्या 7ही जणी अधिक जोमाने व प्रेमाने उपासना करू लागल्या. त्या भक्तीत एवढ्या रंगून गेल्या की त्यांना दिवस रात्रीचे भानही उरले नाही. आणि 9व्या दिवशी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर त्या 7ही जणींच्या उघड्या डोळ्यांसमोर आई जगदंबा स्वतः प्रकटली. तिचे मुख अत्यंत सुंदर व प्रसन्न होते. तिला 18 हात होते आणि तिच्या प्रत्येक तळहातावर काही शब्द लिहिलेले होते. आई जगदंबा मधुर आवाजात म्हणाली, प्रिय सत्वशीले, तू मला प्रसन्न करून घेतले आहेस. शिवांचल नगरीतील सुखाचे रहस्य माझ्या 18 हातांच्या तळव्यावर लिहिलेले आहे. त्या रहस्याला श्री मंगलचंडिका प्रपत्ती असे म्हणतात. ही प्रपत्ती दत्तात्रेय भगिनी शुभात्रेयीने सिद्ध केलेली आहे. दरवर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीमध्ये चांगले बदल घडवून आणण्याची क्षमता तिप्पट झालेली असते आणि म्हणून त्या दिवशी स्त्रियांनी एकत्र येऊन प्रपत्ती करावी. ह्या मंगलचंडिका प्रपत्तीमुळे माझा पुत्र त्रिविक्रम अर्थात स्वयं भगवान तुम्हाला तुमच्या पुण्यापेक्षाही खूपच जास्त मदत करतो व तुमच्या कुटुंबाचे रक्षणही करतो. तुमच्या नगरीत श्री मंगलचंडिका प्रपत्ती करण्याची अनुज्ञा मी तुम्हाला देत आहे. एवढे बोलून आदिमाता अंतर्धान पावली आणि आश्चर्य म्हणजे त्या 7 जणींच्या उजव्या हातांवर आदिमातेच्या 18 हातांवरील शब्द आपोआप उमटले होते. त्या वर्षीपासून दुरांचल नगरीमध्येही श्री मंगलचंडिका प्रपत्ती सुरू झाली व दुरांचल नगरी देखील शिवांचल नगरीसारखीच सुखी व सुरक्षित झाली. मात्र त्या 7ही जणींना शुभात्रेयीने स्वतः त्या मंदिरात येऊन सांगितले होते की स्वयं भगवानाच्या कृपेशिवाय ही प्रपत्ती सिद्ध होत नाही. खरं तर या प्रपत्तीचे दान आपल्याला तोच मिळवून देत असतो, त्याला कधीही विसरू नका. शिवांचल नगरीच्या पाठोपाठ दुरांचल नगरीसुद्धा सुख व शांतीची नगरी झाल्यामुळे ब्रह्मर्षी याज्ञवल्क्यांनी दुरांचल नगरीचे नवीन नामकरण केले, तृप्ती नगरी. राणी सत्वशीला त्यानंतर दरवर्षी ठिकठिकाणच्या श्रद्धावानांना भेटून स्वयं भगवानाची भक्ती करण्यास सांगत राहिली आणि शुभात्रेयीच्या आज्ञेनुसार श्री मंगलचंडिका प्रपत्तीचा प्रसार करू लागली. आणि म्हणूनच त्यानंतर सर्व भारतवर्षच रामराज्य येऊन सुखी झाले. जय जगदंब जय दुर्गे, स्वयं भगवान सदा विजयते. कथा सफळ संपूर्ण. प्रपत्ती करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने ज्या तबकात प्रपत्ती द्रव्य आहेत ते तबक हातात घेऊन उभे राहावे. त्यांच्यामधील वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीने माते गायत्री सिंहारूढ भगवती ही आरती करावी. यावेळी बाकीच्या स्त्रियांनी हातात तबक घेऊन उभे राहावे व आरती म्हणावी. माते गायत्री सिंहारूढ भगवती, महिषासुरमर्दिनी क्षमस्व चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी मां, उदे 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 उदे. प्रतिपदा
आपदा घोर रूप महाकाली, असुरों को भयकारी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। द्वितीया कनकांगी महालक्ष्मी, सर्व विघ्न नाशिनी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। तृतीया महासरस्वती राज्ञी, सर्व रोग नाशिनी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। चतुर्थी रक्तदंडिका योगिनी, असुर रक्त प्राशिनी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। पंचमी नीलवर्ण शताक्षी, अन्न जलदायिनी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। षष्ठी ते श्रीराम वरदायिनी, अशुभ नाशिनी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। सप्तमी नंदिनी गर्भदायिनी, श्री कृष्ण तारिणी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। अष्टमी दत्त मंगला चंडिका, श्री गुरु भक्ति रूपा रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। नवमी नित्या मंत्र मालिनी, काली मलहारिणी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। कृपा करो अशुभ हरो हे वज्र मंडल राज्ञी रक्ष चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। माते गायत्री सिंहारूढ़ भगवती, महिषासुरमर्दिनी क्षमस्व चंडिके, जय दुर्गे अखिल विश्व की जननी माँ, उदे 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 उदे। आरती झाल्यावर सर्व स्त्रियांनी आदिमातेच्या पदचिन्हास पावलास म्हणजे कतराज आश्रमास फेर धरल्याप्रमाणे श्री गुरुक्षेत्रम मंत्र मोठ्याने म्हणत 9 प्रदक्षिणा घालाव्यात. ओम श्री दत्त गुरवे नमः. श्री गुरुक्षेत्र बीज मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे सर्व बाधा प्रशमनम. श्री गुरुक्षेत्रम. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे सर्व पाप प्रशमनम. श्री गुरुक्षेत्रम. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे सर्व कोप प्रशमनम. श्री गुरुक्षेत्रम. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे त्रिविक्रम निलयम. श्री गुरुक्षेत्रम. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे सर्वसमर्थं सर्वार्थ समर्थं. श्री गुरुक्षेत्रम. श्री गुरुक्षेत्र अंकुर मंत्र. ओम रामात्मा श्री दत्तात्रेयाय नमः. ओम राम प्राण श्री हनुमंताय नमः.
ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नमः। ॐ रामनामतनु श्री अनिरुद्धाय नमः। श्री गुरुक्षेत्र उन्मीलन मंत्र। ॐ मानव जीवात्मा उद्धारक श्री रामचंद्राय नमः। ॐ मानव प्राणरक्षक श्री हनुमंताय नमः। ॐ मानव वरदायिनी श्री आह्लादिन्यै नमः। ॐ मानव मनस्सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तबकामध्ये असलेल्या अभिचारनाशक पुरचुंडीने श्री त्रिविक्रमाची दृष्ट काढावी व ती पुरचुंडी होमकुंडात खड्ड्यात प्रज्वलित केलेल्या अग्नीत अर्पण करावी। आता सर्व स्त्रियांनी केळी देवीसमोर ठेवावीत। आता 9 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे हा आदिमातेचा आवाहन मंत्र म्हणत प्रत्येक स्त्रीने आदिमातेच्या पदचिन्हांवर अक्षता अर्पण कराव्यात। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे। 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 श्री त्रिविक्रमास सुगंधी फुले अर्पण करावीत। होमकुंड किंवा खड्ड्यातील प्रज्वलित अग्नी कडुनिंबाच्या पाल्याने शांत करावा। ज्या स्त्रियांनी पूजन केले आहे त्यांनी आदिमातेच्या पदचिन्हातील हळद कुंकू आपल्या कपाळाला लावावे। केळी घरी न नेता प्रसाद म्हणून तिथेच ग्रहण करावीत। प्रपत्ती करणाऱ्या स्त्रियांनी ऊस घरी नेऊन त्या दिवशी स्वतः थोडा तरी खावा व घरातील इतर स्त्रियांनाही द्यावा। दही घरी नेऊन घरातील पुरुषांना प्रसाद म्हणून द्यावे। ते दही स्त्रियांनी खाऊ नये। काही कारणास्तव घरात पुरुष मंडळी नसतील तर ते दही कुठल्याही वृक्षाच्या मुळाशी अर्पण करावे। तबकातील प्रपत्ती द्रव्याचे सांबार करून घरातील सर्व लोकांनी पोळी भात इत्यादी बरोबर खावे। या दिवशी इतर दुसरी कुठलीही भाजी करू नये। अशा रीतीने ही श्री मंगलचंडिका प्रपत्ती पूर्ण झाली। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद नाथ संविद।